Delwadi. My uncle used to live here. It was our favorite vacation spot as school children. My cousins and I roamed all the neighboring villages. Delwadi, Akkarpatti, Pofram, Tarapur and Unbhat. I had friends in each of these villages. Cricket was our favorite sport and the beach formed a perfect place to play. Then my uncle passed away and my visits there stopped. Lately, most of these villages were displaced by the Tarapur nuclear power project. However, the village Tarapur, which gives its name to the power plant, sits right here. Today I've returned after a very long time on a quest to find those old lanes that were all too familiar. The lines of coconut trees, chiku orchards, heaps of fresh fish, and of course, the people, my people. I wonder where they all disappeared. And as I searched for them, I found a familiar name, Chandrasen Arika. And then several other names followed, some known, some unknown, some old, and some new. Dada, what happened to all these villages? त्यावेळेला असं झालं की 1989 साली ह्या लोकांनी आमच्या गावावर जेव्हा सर्वे करायला येत, हे सर्वे करत असताना आमचे लोक शेवटी त्यांच्याबरोबर म्हणजे मिटिंगा पण करायला लागले. असे मिटिंगा करताना त्या लोकांनी नुसतं मिटिंगाच करवल्या आमच्याकडून आणि तुम्हाला हे देऊ ते देऊ असंच करत राहिले हे लोक आणि शेवटचा टप्प्यापर्यंत येईपर्यंत आम्हाला तसंच या लोकांनी झुलवत ठेवलं आणि लास्टला ज्या वेळेला आम्हाला समजलं की हे लोक आम्हाला इकडून काहीच देणार नाही म्हणून आम्ही शेवटी संघर्षाच्या माध्यमातून 99 सालापासून जी सुरुवात केली ती आज तागात आम्ही सुरुवात केली. How did you decide to give away your village? की एखादा समजा माणसावर कसा प्रभाव पडायचा ह्या अनुषंगाने ह्या लोकांनी गावावर असा प्रभाव ठेवला आणि निश्चित तोंडाच्या गोळगोळे भाषेने लोक जरा अशा आमिषला म्हणजे बडी पडतात की चल बाबा आपल्यासाठी सरकार आहे हे शासन आहे आपल्या दारात आलंय आपल्यासाठी काही ना काहीतरी करणार आहे. त्यांना आम्ही सरळ सांगितलं तुम्ही आम्हाला आमची जी काही सुविधा आहे ती द्या आम्ही तसं गाव सोडायला तयार आहेत ना. देशासाठी जर आम्ही सर्व त्यागायला तयार आहेत तर देशाने आमच्यासाठी पण काही करायला पाहिजे. But we have heard that they used force. आम्ही जेव्हा हे गाव अडवलं त्यावेळेला जबरदस्तीने 2000 पोलीस फोर्स घेऊन आणि अक्षरशः याही आम्हाला असं सांगितलं की फॅक्स आलेले आहेत तसे पंतप्रधानांचं पण नाव घेतात आणि दुसरं पण नाव घेतात असे सांगितलं का उठवायला सांगितले तुम्हाला असं हे पण भाषा करायला लागलेले काय तरी पण जबरदस्ती आमचे लोक तिकडे निघालेले नाही. ह्या लोक जबरदस्तीने उठवले आणि बोईसरला खैरा फाटकाच्या बाजूने तिकडे जाऊन सगळं पोलीस घेराव टाकून तिकडे बंदी असं म्हणून ठेवले असेच बाहेर आणि गावावर 3 बुलडोजर चालवले ह्या लोकांनी आणि अक्षरशः आमच्या सुविधेपासून आम्हाला वंचितच करून टाकलंय. नसं वंचित करून ते आज तागायत आम्ही यांच्याजवळ लढत पण आम्हाला काही मिळालेलं नाही. आज या शासनाने आणि ह्या सरकारने अक्षरशः आम्हाला करवंटे घेऊन फिरायला लावलेले. As I bid my farewell to Chandrasen and walked out, these stories of power and force echoed around every corner in the village. जबरदस्ती बुलेट लावून जबरदस्ती आणखी तुमच्यासारखे असे बोलायला लागले आमच्यासारखे त्यांना उचलून आणि ट्रकमध्ये बघून पोलीस स्टेशनला नेले. जेव्हा गावामध्ये पोलिसाचा फोर्स लावला होता त्या टायमाला मी घरामध्ये बसलो होतो तर घरामध्ये खेचून मला बाहेर काढायला घरामध्ये खेचून बाहेर काढला. शेती गेली आमची घरं गेली आम्हाला बुलडून लावला बुलेटच लावलेली 6 होते बुलेट चांगली घरं मोडतोड करून टाकली. काय फायदा झाला आमचा गरीब लोक काय खाणार काय आम्ही. त्यांनी तर आम्हाला असं बाहेर काढलं ना जसं ढोरं कसं बाहेर हाकलवतात त्या पद्धतीने आम्हाला हाकलवलं असं त्यानं. The project displaced inhabited villages, but they must have got some facilities in return, right? काय दिल्या सोयी दिसतात आम्हाला इकडे काय आहे आम्हाला हॉस्पिटल आहे का काय आहे काही सुद्धा नाही. संडासला जागा नाही. कंपनी काय देणार हे सर्व खाऊन बसलेले कंपनी काय देणार. आम्ही गरीब लोकांना साप मारून टाकले. They say such big projects bring development to the villages they go to, but I was horrified to see this development.
Each face in the village reflected a general feeling of betrayal, of being robbed of their homes, their lands, their fields, and the sea. कारण फसवणूक केलेली आहे आमच्या लोकांची. काहीच नाही दिलेले ना, ते खाली फसवणीचे धंदे चालतात. खाली फसवणीचे धंदे चालतात. आम्ही नोकरी देऊ, असं देऊ, तसं देऊ, पैसे देऊ. आमच्या जमिनीचा पैसा नाही मिळला आम्हाला. या भागामध्ये अणुशक्ती केंद्रापासून विकासाच्या नावाखाली फक्त त्यांनी आमची फसवणूकच केलेली आहे. विकासाचा काहीच साधलेला नाही किंवा काहीच विकास या भागामध्ये अणुशक्ती केंद्राने केलेला नाही. But obviously, there were some cases of employment, right? जॉब असून सुद्धा जॉब नाही दिला आम्हाला. कंत्राटमध्ये कामाला घेतली. आज गव्हर्नमेंट असून सुद्धा कंत्राटमध्ये कामाला घेतली म्हणजे काय? आमची लहान मुलं आहेत, ते काय करणार? नाही नोकरी देत, नाही काही देत. काय करणार, काय बोला. नोकरी नाही देत. आपलं गेलं तरी नोकरी नाही आमच्या मुलांना. आमचं गेलं तरी नाही नोकरी देत. देऊ देऊ आणि आमच्या मुलांना पटकावून जेलमध्ये टाकतात. मग PSC पण नाही आमच्या मुलांना देत, मग पुढे पण नाही जाऊन देत. आमची मुलं राहतात अशीच. मग बंडखोर जसे फिरतात. 12वी 15वी ग्रॅज्युएट शिकलेली आहेत ना किती. आता आम्ही तर गेले, आमचं तर जाऊ दे. आमची झाली मशानात गेली आमची, पण ही आमची लहान लहान पिलं काय करतील पुढे? ते काय करणार? ते कुठे जाणार, कुठे राहणार, काय खाणार, काय पिणार? त्यांच्या आई बाबालाच नोकऱ्या सगळ्यांना, तर त्यांना शिकवणार कसे ना, काय करणार? Once upon a time, this beach was busy. Several small ships dotted the shore. Fisherfolk purposely ran around doing business, and the roaring waves and breeze over the sea added music to the melange. Today, the silence on this beach is deafening and the inactivity disheartening. Today, the fisher folk are bent low with the burden of empty fish nets on their shoulders. आमच्या बंदरामध्ये मच्छी नाही. 2002च्या नंतर की मच्छी सर्व बंदच होऊन गेली. कसं ते ब्लास्टिंग वगैरे करायला लागले आणि गोत जशी आतमध्ये जायला लागली त्याच्यामध्ये मच्छी लांब जायला लागली. असं मग आता असं 2000 एक पण मच्छी अशी आपण बघितली नाही. असं मच्छी पिकवतच नाही ना. गरम पाण्यामुळे मच्छी कशी पिकणार तुम्ही विचार करा. आपल्याला जर पाऊल आपण असं गरम पाण्यात टाकलं तर आपल्याला किती सहन होणार. ती छोटी छोटी अंडी ती मरून जातात. मच्छीच नाही पिकत ना. TAPS मुळे जे काही प्रदूषण होतं किंवा झालं आणि त्याच्यामुळे किनाऱ्यावरची जी मासळी आहे ती खरोखर कमी झाली. सर्व बोंबील सांगा, पापलेट सांगा किंवा मोठी मासे सांगा, गोड सांगा, कोता सांगा, दाडे वगैरे सांगा, ते संपूर्ण मिळत होते. आता संपूर्ण सर्वच कमी झाले. असं गोड मासे, बोंबील, कर्दी, मांदेड्या, सुकट, पापलेट आता नाही सापडत. आता सापडतच नाही. अणुशक्ती केंद्राचं पाणी येतो ना तो गरम येतो. त्याच्या पाहिजे आम्हाला हे मच्छीमारी समुद्रात जवळ करायला तेवढं जमत नाही ना. म्हणजे त्याच्या पाहिजे मासळी सापडत नाही. वाफ निघतो गरम पाणी. स्थानिक काही मासे असतात ते त्याच एरियात वाढतात, जगतात. तर असे स्थानिक जे मासे आहेत ना ते खरोखरच नष्ट होत. ज्या वेळेला तारापूर प्रोजेक्ट इकडे आलं म्हणजे 1965ला त्यांची बांधणी झाल्यानंतर 67 ते 68ला ते कार्यान्वित झालं. तेव्हापासून आस्ते आस्ते हळूहळू आमच्या त्या मासेमारीवर परिणाम व्हायला लागला. चहा प्यायला सुद्धा फुरसत मिळत नव्हती, एवढे मासे होत होते. त्यावेळेला आमच्या बंदरामध्ये 100 बोटी होत्या. तर एका बोटीला जवळजवळ 200 ते 250 पाटी मासे मिळत होती. तेव्हा आम्ही शिडाच्या बोटी वापरून सुद्धा आम्ही 1.5 ते 2 किलोमीटरमध्ये मासेमारी करत होतो. आज आम्ही इंजिनच्या बोटी आहेत तर जवळ मासेमारी होत नाही म्हणून आम्ही 15 किलोमीटरच्या पुढे जातो तरी सुद्धा आम्हाला मासे मिळत नाही. 200 लिटरची टाकी जर संपलं डिझेल तरी मच्छी नाही सापडणार. हे गरम पाण्यामुळे. काय 3-4 उत्पन्न म्हणजे गणी काय भाऊ. आता तर काहीच नाही. तेव्हा खूप मासे पण आता काहीच नाही. आता सगळं हे आले आपलं अणुशक्ती केंद्र आले तेव्हापासून सगळं मच्छी वगैरे सगळे नुकसान झालेले आहे. मच्छीची वगैरे सगळी काहीच नाही. आता रात्रपासून गेले तेव्हापासून एवढीशी मच्छी बघ. ह्याच्यात कसं होणार आता. त्यावेळेला सरासरी तरी आम्हाला एका भागाला तरी सरासरी तरी 70-80 हजार तरी होणार एका भागाला. आता काय आता तर या 10,000 रुपये पण नाही मिळत अख्ख्या वर्षाने. पूर्वी आमच्या गावात 2-2, 3-3 ट्रक भरून जायचे.
आता एक ट्रक पण काय जात नाही. ट्रक बंदच झाले, जवळ मासे घेऊन जाण्याचे. बघा असं बोलणं पण आहे बघा. काय करणार सांगा, पोटं कसं भरणार. पहाटे जे 3 वाजता मच्छी पकडायला गेलेले ना ते आता आले, एवढीच मच्छी. Does anyone even buy these remaining small fish? नाही हे घेत नाही, खरी गोष्ट आहे. दांडीची मच्छी सांगितलं घेत नाही. रेडिशनची एरिया बोलतात, ते गरम पाणी सुटे नाही इकडनं, म्हणून ते घेत नाही कोण. I remember long ago there used to be several turtles on this shore. जेव्हापासून हा प्लॅन आला तेव्हापासून कासव बंद झाले. But there must be more to this shoreline than just fish. शिंपल्या भरपूर मिळायचे. शिंपल्यावर आमचं म्हणजे कसं रोजी रोटी चालायची. हा, पावसाळ्यामध्ये. आता शिंपली बघायला सुद्धा भेटत नाही. खेकडे पण नाही, म्हणजे 1-2 भेटले तर भेटले, ते पण केमिकलमुळे. ते काय ते केमिकलचेच लागेल. कधी कधी गरम पाण्यामुळे ते इथे राहतच नाही. These people who once upon a time ruled the seas today walk around fearing police and the government. समुद्रात जर असं गेले होडी दिसली त्यांना त्यांच्या हद्दीमध्ये अशी का ते शूट करणार मारणार त्या लोकांना. आम्हाला पकडून नेतात, म्हणजे नाहीतर मग पकडून नेतील, जेलमध्ये टाकतात. मग मच्छीमाराही काय करायचं. जाळ्या पकडल्यानंतर म्हणजे आम्हाला मारकूट करतात ते. आणि पोलीस आम्ही जरा काय करायला गेला का केशी टाकतायत. आता आम्हाला आणि मग धमकी देत आहेत. आमच्या मुलांना रात्री नेऊन 2 दिवस जेलमध्ये टाकले. 10 जिनाला 2 दिवस ते गेलेपर्यंत पत्र 2 लोक सोडले. सगळं समुद्र घेतला त्या लोकांनी, जमिनी घेतल्या, सर्व जे काय आहे सगळं वर्चस्व त्या लोकांचं गेलं. काय करणार. पोलीस वगैरे आणतात न पकडून नेतात. आपल्याला गरीबला पकडून कोण आणणार तिकडून सोडून. हाय का पैसा, खायला पैसा ना आमच्या लोकांना. To add to the piercing sense of helplessness was the ever-increasing incidences of ailments like paralysis and thyroid, miscarriages and cancer. कॅन्सर ते थ्रॅम्बोमुळे सर्व होते आम्हाला त्रास. कॅन्सर होते, लखवा बसते. या रेडिएशनच्या मुळे म्हणजे आपलं जे लखवाचा परिणाम झालेला आहे. की लखवा किती दिलं तरी लखवा झाले. स्वतः माझे वडील, आता माझ्या वडिलांना पण गेल्या वर्षी म्हणजे लखवाच्या आजारानेच गेले. आजारी आहे क्रिएटमुळे सगळं रेडिएशन लागते मुलांना. थांब, रेडिएशन लागून काही जण हृदयविकारचा काय होते, काही जणांचे किडण्या जातात, काही जणांना टीबी होते, काही जणांना कॅन्सर होतो. या आमच्या भागामध्ये कॅन्सरची किती माणसं मरून गेली असतात. कॅन्सर म्हणजे माहीतच नव्हतं. आता आमच्या गावामध्ये अशी म्हणजे दर वर्षाला 1-2 केस निघतातच कॅन्सरची. आता मी कॅन्सरची बाई 10 वर्ष झाला. मी कॅन्सरची बाई आहे. मला 28% ऑपरेशन झालेलं आहे. 28% कॅन्सरचं मला ऑपरेशन झालेलं आहे. एवढा कॅन्सरचे आहेत केस आहेत आणि ते तर 7 मेलेले आहेत. ते पहिलं कान दुखत होते, कानापासून ते सगळं पसरत गेलं. ते असं नाही. छातीमध्ये इकडे कॅन्सरच्या गाठ्या महिलांच्या पण, आणि डोकादुखी म्हणजे डोकादुखीवरून मध्यबिंदूवर इकडे त्रास होतो. पहिलं नव्हतं त्रास. आता या प्लांटची ते रेडिएशन सोडतच असतील ना. पूर्वी आपण कोणा आजार नाही, काही नव्हतं. आता इकडचं ते रेडिएशन काढून घेतं सगळं ना. काढून झालं ते पूर्ण प्रोसेस पाण्यातून बाहेर जाते, मातीतून बाहेर येते. त्यामुळे माणसाला हातपाय दुखतोय, कंबर दुखणे, लहान पोराला तीच प्रॉब्लेम झाला, मोठ्या माणसाला तीच प्रॉब्लेम होतो. असं ना मात्रांना जगत पण नाही. कोणाला अटॅक होतो, कॅन्सर होतो, ह्या पद्धतीने इकडे उठायला झालेले इकडे आहेत. पूर्ण अपंग पण झालेले बरेच लोक आहेत. जे पूर्वी कुठलेच रोग ज्याला म्हणता येईल की तशा प्रकारचे भयानक रोग आज जे आम्ही पाहतो, त्या प्रकारचे रोग आम्ही कधी नावही ऐकली नव्हती. आता तर सर्रास ते कॅन्सर किंवा ब्लड प्रेशर किंवा माइंड इफेक्ट किंवा किडन्या फेल होणं हे प्रकार सर्रास चालू झालेत. तसंच लहान मुलांचे हातपाय दुखणं, मांड्या चावणं आणि शिवाय गर्भवती युवतीचं गर्भपात होणे हे प्रकार देखील हल्ली खूप वाढलेले आहेत या भागामध्ये. आणि हा इफेक्ट आमच्या म्हणण्याप्रमाणे त्या अणुशक्ती केंद्रापासूनच हा फार काही इफेक्ट जाणवू लागला आहे. कारण पूर्वी असा इफेक्ट नव्हताच या भागामध्ये. हे आत्ताच 15-20 वर्षापासून सुरू झाले जास्त करून. ते झाले असेल 20-25 जास्त झाले असेल गर्भपात. एक गेली ना आमच्याकडे, एक बांधपणात एक बांध लगेच एक मुलगी गेली. लहान मुलांचं पण हृदयविकारचं तिथे मुंबईमध्ये घेऊन जातात त्यांना. कुठे पैसा असला तो जाईल. गोरगरीब बिचारा मरणार ना, असला तर जाईल. लहान मुलांना पण, गरोदर बाईंचं पण अचानक 9 महिन्याने असं डिलिव्हरी झाली, ती मुलं पण मरून जातात. रेडिएशन नाही का, हा रेडिएशन नाही का. हो जातात, लहान मुलं जातात.
काही जन्माला आल्याबरोबरच जातात, काही म्हणजे कसं उपचार काहीच नाही होऊ शकत ना इकडे. As I set out on a quest to find some more names, I stumbled upon names that were never even born. तारापूर अणुशक्ती केंद्रामध्ये मी गेले 5 वर्ष इकडे कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्व्हिस करतो. लग्नाला 11 वर्ष झाली माझ्या. मुलबाळ वगैरे काही नाही. डॉक्टरकडे मी 10 वर्ष ट्रीटमेंट करतो. डॉक्टरने सांगितलं की थोडंसं म्हणजे जेंट्समध्ये प्रॉब्लेम म्हणजे शुक्राणूचा प्रॉब्लेम दाखवला आहे. गावामध्ये असे 35-40 जोडपे असतील, त्यांचे पण ट्रीटमेंट चालू आहे. तर प्राण आल्यापासून म्हणजे आता जास्त असं प्रॉब्लेम दिसायला लागला सर. कारण ते बहुतेक गावातले असं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कामाला आहेत आणि डोसचा परिणाम पण त्यांच्यावर इफेक्ट होत असेल, त्यामुळे औषधाचं पण गुणधर्म दाखवत नसेल. लग्नाला 5 वर्ष झाली मला, काहीच नाही, मुलबाळ नाही, किती पण इलाज केला तरी काय. Even under the blazing summer sun, the village was drowned in a dense darkness. But at the heart of this darkness was a scorching ray. त्यांची मुलाबाळा बघ कशी ती आमच्या मुलांना भोगल्याशिवाय राहणार नाही का. ही हाय ही आमच्यासारख्यांची बायांची हाय कधी जाणार नाही वाया. समजलं ना. आता तर असं वाटतंय ना की त्यांना जाऊन भडव्याना साड्याना फोडव्या धरून तिकडे जाऊ ना. चाप फोडून टाकवे. मच्छी कशी सोडतात तशी सोडून टाकवे. असं राग आले यांच्यावर का आश्वासन देतात मुलांना का कॅज्युअली पद्धतीने घेऊ. काय कॅज्युअली पद्धतीने खोटं खोटं दिलेलं आहे सगळं. फसवणूक केलंय सर्व सर. त्या लोकांनी फार आमची हालत बेकार करून ठेवले. आमची गोरगरिबाची ना हाय कधी वाया नाही जाणार. In the midst of all this, the village plunged into literal darkness, load shedding of power cuts. It is quite an irony that the village that provides power to the entire country should be deprived of it itself. लोड शेडिंग कधी कधी आम्हाला 6 तास 7 तासाचा पण असतो. तर हे जर समजा इकडे समजा स्वतः स्वतःची घरादारा घेऊन आमच्या छातीवर समजा हा जर उभा असेल प्रोजेक्टने इकडे जर वीज बनत असेल आणि आम्हाला जर त्याच्यापासून जर वंचित असेल तर मग ह्याच्यासारखं दुर्भाग्य या देशाचं कुठलंच नाही. काय A similar nuclear power plant is proposed to be built in the Konkan. The villagers seem to be even more angered by this. जशी आमच्या लोकांची हालत केलंय तशी तुमची पण हे लोक हालत करतील तर तुम्ही प्लॅन करून द्यायचं नाही तिथे असं आम्ही त्या लोकांना पण आम्ही सांगू. कारण प्रकल्पग्रस्तांना या लोकांनी फसवणूक केलेले की कायमस्वरूपी तुम्हाला नोकऱ्या देऊ. तुमच्या मुलांचं जर काय औषधा पाणी असेल ते आम्ही औषधा पाण्यासकट दवाखाना फुकट देऊ, वीज देऊ, तुम्हाला पाणी पुरवठा देऊ, गावामध्ये सगळं जे काय सुविधा करू आम्ही असं या लोकांनी सांगितलेलं. तसं त्या लोकांना सांगणार आमची फसवणूक केली तशी तुमची फसवणूक नका करू. कारण हे लोकांना आश्वासन देतात आणि पळायला सुटतात. The village has a substantial population of 10,000 people, and yet there is a deathly silence spread through the village even at midday. Nowhere can one even see the basic signs of development. All one can see are broken spirits, lost childhoods, and unemployed youth. As I left the village, I saw the market full of fish. Surprised, I asked one of the vendors, "Are these from your village?" आमच्या गावात दुष्काळच पडले, मच्छीच नाही. So where are these fish from? मार्केट कॉपरेट मार्केट आणि कुलाबा माउस देतात. The fisher folk of long ago have now become mere fish vendors. With a heavy heart, I left Dandi in search of another name. But my progress was halted by a ghost town of cubicle houses originally built for the displaced people. The company's negligence was manifested in the deep stench in the air. I continued my quest until I came to the familiar Chiku orchard of Digambar uncle. His sons, who manage the orchard now, had an interesting tale to tell as well. नारळाचं झाड लावलं ना त्याला नारळाला वर येतच नाही वरती. म्हणजे पहिलं कसं पहिला 20 वर्ष अगोदर नारळाची झाडं लवकर वाढायची. ताडगोळ्याची पण लहान ताडगोळी झाली, एवढी मोठी होती ताडगोळी. म्हणजे यात प्रदूषण थोडंसं झालेलं आहे. आंब्याचं तसं आमचं झाड नाही मत, पण आंब्याचं कसं पण छोटं झाड होतं, फळं लहानच चालली. मिरचीचं पण नंतर जी झाडं वाढत होती पूर्वी म्हणजे जवळजवळ 3.5-4 फूटच्या वर जात होती, ती तेवढी जात नाही. 2.5 ते 3 फूट मुरडा टाईप होतं, कोपडी वळली जातात, पानं लहान होतात, फळ पण लहान होते. आणि जी झाडाची पूर्वीची वाढ होती आणि फुलधारणा जी होत होती ती आता तेवढी काही होत नाही. आणि उत्पन्नात निम्म्याने कमी आहे. केमिकल टाकायला लागते, केमिकल टाकल्याशिवाय झाडं होत नाही. चिकूच्या याच्यामुळे हवामानाच्या प्रदूषणामुळे त्याच्यात झाडाला ही पानं जी आहेत
ती करपा टाईप होतात. कापल्यानंतर त्याच्यामध्ये बियाच्या जवळ किडीचं प्रमाण आहे. The cables carrying electricity pass through these villages in large numbers, just as in this orchard. पावसाळा आम्हाला जाणवतो. आपण छत्री काढली अशी शॉक लागतं. हाय पॉवर दिली ना. हाय पॉवर आहे नाही, हाय पॉवरचे आहेत. आमच्या ह्या लाईट पासून आमची पानं बघा चिकूची लहान होऊन गेली आणि चिकूचे पण फळ लहान होऊन गेलं, मोठं झालंच नाही. आणि शेगवाला पण बघा गाईला पान पण नाहीत आणि इथपासून ते 25 फूट घर नाही बांधू शकत आणि तिकडून 25 फूट घर नाही बांधू शकत. म्हणजे आमची ही जमीन वाया जवळजवळ 50 फूटची वाया जाते जागा. As the sun sets over the horizon, I move on to Tarapur, the village that gives its name to the nuclear power plant. This is the area where the Parsi community used to stay. This is where it is said Dr. Homi Bhabha was born. As I enter the ruins that were once a symbol of prosperity, I see that nothing remains of that extravagance. Although the Parsi community moved out of Tarapur, this one name I know still exists there, Dhanabai. She used to stay somewhere close by. Dhanabai is 92 years old and is as yet lost in those old times. तारापुरी पातिया बोलता है ना, सुका उमराते तारापुर में खेतीवाड़ी थी. मारा बापा खेती ना धंधो बोले खेतीवाड़ी में जंगल पट्टी वाला बुद्ध. तारापुर तो प्रख्यात पहले तारापुर જેવો પ્રખ્યાત કોઈ નહીં હોય. તારાપુર પ્રખ્યાત પહેલે થી જેને ભવાનું એ બનાવ્યું, અનુશક્તિ બનાવી ને इधर. तूने कहने पारसी का नहीं सब गया इधर. बंगला इसी ने वाला चाली गया. बंगला इसी में चाली गया. मैं गाय को रहता ये तो हम है तो अम्मी जाएगा तो इधर ताला कुछ नहीं इधर कुछ नहीं बोल इधर कुछ नहीं. On bidding my farewell to the last Parsi in Tarapur, I set out on my return journey. En route, I came across a dispensary, that of Dr. Sonia Save. I stopped to enlighten myself more on the issues I had come across through the day. जास्त करून इथे आरी म्हणजे आर्थरायटिस, संधिवात, आमवात हा जास्त प्रकार आहे किंवा जॉईंट पेन, युरिक ॲसिड जास्त आणतं. आणि लेडीजमध्ये मेनोपॉज नंतर खूप प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे चिडचिडेपणा वाढणं एक प्रकारचं किंवा हार्मोन्समध्ये बदल झाल्यानंतर त्यांना मेनोपॉजला भयंकर त्रास होतो. अर्थात पुन्हा ते कन्वर्ट संधिवातामध्ये होतं. काहींना अस्थमाचा प्रॉब्लेम जास्त यायला लागला. आणि लेडीज लोकांना असं डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन खूप नाही पण 50% म्हणजे झालेच, म्हणजे बरीचशी झाली. लहान मुलांमध्ये एक तर थोडासा म्हणजे मीन्स विस्मृती जास्त, की जास्त प्रमाणात ब्रेन डेव्हलप नाही होत त्यांचा, की हवं तितकं त्यांना ज्ञान किंवा IQ म्हणा ना, त्यांचा IQ कमी आहे. BP शूट होऊन पॅरलाइज होते तेव्हा 30-40% लोकांना होतं पॅरलाइज होणं किंवा हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम्स हे खूप आहेत. As the last ray of sun withdrew from the evening sky, I pondered on the way to my home. It was late when I took the elevator. आम्ही गरीब लोकांना साप मारून टाकले. शिवाय आमच्या बंदरामध्ये मच्छी नाही. खाली फसवणीचे धंदे. काय खाणार काय? गरम पाणी सोडतात. मी कॅन्सरची बाई आहे. काय का पैसा खायला पाहिजे ना आमचं लोक. कारण फसवणूक केलेली आहे आमच्या आमच्या गोरगरिबांची हाय कधी वाया ना जाणार. कंपनी आल्यापासून वाटच लागली. Where were you all day? I called you so many times. Couldn't you just answer my call once and tell me? You know how worried I was? Did you eat anything at all through the day? Mummy also was trying to call you. Mr. Mehra had come to invite us to his daughter's wedding. It's next month in Delhi. I told him our attendance depends on your schedule. But we must visit him once before the wedding. Rucha, your father's home. Give him a glass of water. Rucha's starting her exams next week. You should look into her studies this weekend. Write her a little on writing essays. This year we need to bring in some more furniture into the house. There's no storage space. Also this Diwali we should colour the house.
Oh, that reminds me. I went to our old neighbor's house today. They've done up the place. It looks so nice. Today I also paid all our bills. Phone, electricity. Can you turn off the music and switch on the TV, please? I hesitated a bit. Does the power that light my house come from Tarapur? I panicked and switched off all the lights. Why have you switched off the lights? The sudden darkness in the house stung my eyes and my conscience. Before my mind's eye unfolded a battle. I against them. I who paid the bills for power with my money, and them who paid the cost of power with their existence. अचानक दिसायचं बंद झालं आणि डॉक्टरांकडे जेव्हा तपासायला गेलो तर डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्या डोळ्याच्या नसा चॉकअप आहेत, आता तुला दिसूच शकत नाही.